कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बिंडोक राजाध्यक्ष, हे असले खेळ खेळतोस तू माझ्या बरोबर, रुपाली म्हात्रे बरोबर? हे सगळे खेळ जुने झाले अरे। तुला काय वाटलं इतक्या सहजासहजी अडकवशील मला? कसं काय? 20 वर्ष ओळखतीये मी तुला। तुझ्या डोळ्यात बघून तुझ्या डोक्यात काय चाललंय ते कळतं मला। त्यामुळे हे असले फालतू खेळ माझ्या बरोबर नाही खेळायचे। नाही पण प्रयत्न चांगला होता, फसला। ही सुपीक आयडिया कोणाच्या डोक्यातली, तुझ्या की नेत्राच्या? मूर्ख समजता का रे मला? रुपाली तू राग आला? राग आला? जा, जाऊन झोप जा। आवाज खाली। अद्वैतला हाक मारली ना तर धावत येईल आणि घेऊन जाईल मला इथून, या घरापासून दूर। चालणार आहे? मोठ्या तोंडाने म्हणालास मगाशी अद्वैतला गमवायला तयार आहेस? जरा विचार कर, खरंच गमवायला तयार आहेस अद्वैतला? नाही ना? मग शांत राहायचं, पर्याय नाहीये तुझ्याकडे दुसरा। रुपाली म्हात्रे म्हणतात मला, हे असले फालतू खेळ माझ्या बरोबर नाही खेळायचे। जर खेळलेस तर मग तू आहेस आणि मीही इथेच आहे, कळलं? आबा म्हणतात सगळं देवी आईच्या मनाप्रमाणे घडतं। मग नक्की आहे तरी काय तुझ्या मनात? असं का होतंय देवी आई? रुपाली बाई साहेब खोटं वागतायत, खोटं बोलतायत आणि तरी त्याच वरचढ ठरतायत। रुपाली बाई साहेबांमुळे किती मनं दुखावली जात आहेत। एकमेकांवर एवढा जीव असलेले अद्वैत साहेब आणि शेखर साहेब आज त्यांच्यामुळे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत। आई, मला माहिती आहे सत्याची किंमत खूप मोठी असते, पण बाईसाहेबांनी सगळं नेस्तनाबूत केल्यावर अद्वैत साहेबांना सत्य कळणार असेल तर त्याचा काय उपयोग आहे? देवी आई, तूच सांग, या सगळ्या मागे नक्की काय हेतू आहे तुझा? का परीक्षा घेतेस? काल रात्री जे काही घडलं त्यानंतर अद्वैत साहेब माझ्यावर आणखी रागवले असतील। कदाचित माझ्याशी नीट बोलणार सुद्धा नाहीत, पण मी सुद्धा त्यांना समजून घ्यायला हवं। त्यांच्यासारखाच अबोला धरून नाही चालणार। गुड मॉर्निंग साहेब, तुमची ब्लॅक कॉफी। कशी आहे साई आता तू? बरी आहे। कॉफी आणली तुझ्यासाठी, आरामात बस आणि पी। खूप गुपित दडली आहे त्याच्यात। कॉफी गरीबा घरची। जमली का?
महत्वाचं बोलायचं म्हणून आलीस ना? बस. रुपाली कुठे आहे? तुझं बोलणं झालं तिच्याशी? हा, प्रयत्न सुरू आहेत. ताई भेटेल मला लवकरच. 24 तास. 24 तास? कशासाठी? रुपालीशी बोलण्यासाठी. पण त्यानंतर 1 मिनिटही जास्त मिळणार नाही तुला. बरोबर आहे. प्रत्येक मिनिटाचे मागशील तेवढे पैसे तुला मिळतात ना. मग बघतो. या 24 तासात तुला काय डील करायचं ते करून घे. नाहीतर मी स्वतः जाईन आणि रुपालीला भेटेन. मग तुझे पैसे गेले उडत. त्या पैशांची पर्वा सुद्धा करणार नाही मी. अरे 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 अरे, त्या 1 करोड मधले 50 लाख तुला हवेत असं म्हणत होतेस ना. आणि आता असं म्हणतेस की पैशांची पर्वाच नाही. म्हणजे त्या पैशांपेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं आहे तो ग्रंथ तिने का चोरायला लावला या प्रश्नाचं उत्तर. त्या ग्रंथातून रुपालीला काय हवंय ते समजून घ्यायचंय मला. जे तू खूप हुशारीने माझ्यापासून लपवलंयस. काय काय ए काय ते तू ते काहीही करत नाहीये मी आत्ता. हा, तुला काय विचार करायचा आहे ते कर. काय मनात ठरवायचं असेल ते ठरव. पण एक लक्षात ठेव, 24 तासातली 5 मिनिटं संपलीत आता. पण एवढी काय झाली आहे? नाही म्हणजे ग्रंथाबद्दल जाणून घ्यायचं ठीक आहे, पण एवढी का झाली तुला? देवी आईने घडवलेल्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं आणि ते कारण जाणून घ्यायचंय मला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.